नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक वळण ठरू शकतो. आपण सर्वजण आयुष्यात सुखाच्या शोधात असतो, संकटांनी ग्रासलेले असतो, पण आपल्याला माहीत नसतं की या सगळ्यावरचा उपाय आपल्या जिभेवरच आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ हे 6 अक्षरी नाव. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त नामस्मरण कसं करायचं हेच नाही, तर या नामामुळे आपल्या शरीरात, घरात आणि नशिबात नेमकं काय बदल होतात हे अगदी विस्ताराने पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ मी थोडा मोठा बनवला आहे, कारण स्वामींच्या नामाचा महिमा सांगायला एक जन्मसुद्धा अपुरा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी नामस्मरणाची एक विशेष पद्धत सांगणार आहे. आणि हो, कमेंटमध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची साक्ष देते. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण सर्वजण जाणून घेणार आहोत की नामस्मरण म्हणजे काय, नामस्मरण का करावे, कसे करावे, कुठे आणि केव्हा करावे. तर या बाबतीत आपण सर्व जाणून घेणार आहोत. आता सुरुवातीला तर मित्रांनो, अनेकांना वाटतं की माळ हातात घेऊन बसणं म्हणजे नामस्मरण, पण स्वामींना तेच अपेक्षित आहे का? स्वामी आणि बाळप्पा महाराजांच्या संवादातून आपल्याला समजतं की नामस्मरण ही सर्वात सोपी पण अफाट शक्तिशाली साधना आहे. त्यामुळे हे नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे. नामस्मरण का करावे? मित्रांनो, जेव्हा आपण जे काही करतो ते आपल्या प्रारब्धानुसार घडत असतं. स्वामी म्हणतात, बाळा, प्रारब्ध भोगावेच लागते, पण नामस्मरणाने त्या भोगाची तीव्रताही कमी होते. म्हणजे समजा नशिबात अपघाताचा मोठा घाव असेल, तर नामस्मरणाच्या पुण्याईने तो फक्त एका ओरखड्यावर निभावतो. तर हे नामस्मरण कुठे आणि कधी करावे? मित्रांनो, नामस्मरणासाठी सोवळं जागा किंवा विशिष्ट वेळेचं बंधन नाही. तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याच्यासाठी असं नाही आहे की तुम्ही एका जागी बसा, हातात माळ घ्या किंवा हातात काही पण तुम्ही घ्या आणि नामस्मरण करा. सर्व चित्त इकडे तिकडे आहे आणि बसले नामस्मरणाला, तर असं नाही. तुम्ही कुठेही कधीही करू शकता. गाडी चालवताना करू शकता, स्वयंपाक करताना किंवा ऑफिसचं काम करतानाही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणू शकता. हीच या साधनेची गोडी आहे. गोष्टी खूप साध्या असतात, पण माणूस हा व्यक्ती असा आहे की काही गोष्टी साध्याचे पण खूप कठीण करून ठेवतो. नामस्मरण तुम्ही केव्हाही करू शकता. आपल्या तोंडात, मनात कधीही आपण श्री स्वामी समर्थांचं हे नाव घेऊ शकतो. या नामस्मरणाचे काही मानसिक आणि शारीरिक फायदे सुद्धा आहेत. तर ते आपण आता पाहूया की सतत नाम जप केल्याने आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काय बदल होतात. तर सर्वात प्रथम म्हणजे मानसिक शांतता मिळते. आजच्या काळात प्रत्येकाला टेन्शन आहे. सतत नामस्मरण केल्याने मेंदूतील विचार शांत होतात, राग कमी होतो. ज्यांना खूप राग येतो त्यांनी तर हा अनुभव नक्कीच घ्यावा. नामस्मरण तुम्ही करून बघा, खरंच तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी सारखं जाणवेल. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेता तेव्हा तुम्हाला जाणवतं की कोणीतरी पाठीशी आहे. हा कोणीतरी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आहे. यामुळे भीती निघून जाते आणि आपला आत्मविश्वास हा पक्का होतो. मित्रांनो, तिसरा फायदा म्हणजे आरोग्य. नामस्मरणाने शरीरातील स्पंदने म्हणजेच व्हायब्रेशन्स बदलतात. नकारात्मक विचार केल्यामुळे आजारपणात लवकर सुधारणा होते. ही एक प्रकारची स्पिरिच्युअल थेरपी आहे. त्यामुळे या नामस्मरणाने तुमच्या आरोग्यामध्ये सुद्धा खूप काही बदल घडू शकतो. मित्रांनो, घरातील सकारात्मकता आणि वास्तूवरील होणारा परिणाम
नामजपामुळे जो काही परिणाम होतो, आपल्या घरातील सकारात्मकता असो किंवा वास्तूवर होणारा जो काही परिणाम आहे तो काय आहे? तर तुमच्या घरात सतत कटकटी होतात का? पैशाची चणचण भासते का? मग हे नीट ऐका. सर्वात प्रथम म्हणजे वास्तुशुद्धी. घरात सतत स्वामींचा नामजप सुरू असेल तर तिथले वास्तुदोष हळूहळू कमी होतात. घरामध्ये एक प्रकारचं संरक्षण कवच तयार होते. कोणाला कोणतीही वाईट शक्ती किंवा काळकरणी बाधा अशा घरात प्रवेश करत नाहीत. त्यामुळे वास्तुशुद्धी होते नामस्मरणाने. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांवरील संस्कार. लहान मुलांना नामस्मरणाची सवय लावा. त्यांच्याकडून दिवसातून फक्त 11 वेळा जप करून घ्या. यामुळे त्यांची बुद्धिमत्ता वाढते आणि ती वाईट संगतीपासून लांब राहतात. आजकालच्या मोबाईलच्या युगात मुलांना स्वामींकडे वळवणं खूप गरजेचं आहे. व्यसनमुक्ती. जर घरातील कोणाला व्यसन असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणाच्या ऊर्जेने माणसाचं मन परिवर्तन होतं. मित्रांनो, आर्थिक संकट आणि कर्जमुक्ती सुद्धा यामध्ये सुद्धा आपल्याला खूप फरक जाणवतो. तो कशामुळे? तर फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे. अनेकांना प्रश्न असतात की स्वामी, कर्ज खूप वाढलंय, मार्ग सापडत नाहीये. स्वामी, नाम तुम्हाला कष्ट करायची ताकद देतं आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. मित्रांनो, नामस्मरण केल्याने तुम्हाला पैशांचा पाऊस पडेल असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला असे मार्ग सापडतील, अशा व्यक्ती भेटतील ज्यामुळे तुमची कामं पूर्ण मार्गी लागतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे वेळकं क्षीरसागर कन्या. हे ब्रीदवाक्य नाही तर तो अनुभव आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी किंवा नोकरीत येणाऱ्या अडचणींसाठी श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप करण्याचा संकल्प करून पहा. चमत्कार नक्की घडेल. मित्रांनो, नामस्मरण करण्याची एक पद्धत आहे विशेष, आणि सांगता कशी करायची हे सुद्धा एक पद्धत आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणाले होते की एक विशेष पद्धत सांगणार आहे. ती म्हणजे नामस्मरण करताना ते नाभीतून येणं गरजेचं आहे. नुसतं ओठांनी नाव घेण्यापेक्षा ते मनापासून प्रत्येकाने घ्या. जसं बाळ आपल्या आईला हाक मारतं तशीच हाक स्वामींना मारा. जमत असेल तर रोज एक पान श्री स्वामी समर्थ मंत्र लिहायची सवय लावा. लिहिताना आपलं मन, आपले डोळे आणि हात हे एकाग्र असतात, त्यामुळे त्यांचा फायदा आपल्याला अधिक होतो. मित्रांनो, मार्च 2026 मध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येणार आहे. तर हा जो काही प्रकट दिन आहे, या निमित्ताने आपण सर्वांनी आजपासूनच संकल्प करूया की दिवसाला किमान 10 ते 15 मिनिटं वेळ आपण फक्त स्वामींसाठी काढू. बघतांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की स्वामींचे विचार घराघरात पोचावेत. तुम्हाला हा अनुभव किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला स्वामींचे काही अनुभव आले आहेत का? ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या एखाद्या भक्ताला तुमच्या जगण्याची उमेद मिळू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी सेवेचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.